फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, आज आपण आदिवासी विभाग पद चौकीदार याच्यासाठी सामान्य ज्ञानचे 50 प्रश्न असे बघणार आहोत। ठीक आहे, याच्यामध्ये बघा मी इतिहास, भूगोल, त्याचप्रमाणे आदिवासी विभागाचं हे पद आहे। तर थोडे प्रमाणात आदिवासी जो टॉपिक आहे त्याच्यावरती रिलेटेड काही प्रश्न मी घेतलेले आहे आणि जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत तसेच विज्ञानाचे थोडेफार प्रश्न घेतलेले आहेत। ठीक आहे, त्याच्यासाठी आपला व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। ओके, तर आजचा आपला पहिला प्रश्न बघा, सोपाच आहे। महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता आहे? ठीक आहे, तर बघा घनतेनुसार आपण महाराष्ट्रामध्ये जर सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा बघितला तर तो आहे नंदुरबार जिल्हा। साधारणतः बघा 69% येथे आदिवासी जमात आहे, ते राहत असतात। ठीक आहे, आणि यालाच आदिवासींचा जिल्हा असं सुद्धा संबोधलं जातं। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाचे आयुक्तालय कोठे आहे, म्हणजे हेडक्वार्टर्स? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचे आयुक्तालय म्हणजेच हेडक्वार्टर हे जे आहे ते नाशिक येथे आहे। अत्यंत सोपा प्रश्न आहे, पण एक्झाममध्ये घाईमध्ये आपल्याकडून चुकी होण्याची शक्यता असते, त्यामुळे मी इथे घेतलेला आहे तो प्रश्न। तिसरा प्रश्न बघा, पेसा कायदा भारतामध्ये कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे? तर बघा, पेसा हा जो कायदा आहे आदिवासींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या अधिकारासाठी असणारा कायदा आहे। हा जो कायदा आहे तो आपल्या भारतामध्ये 24 डिसेंबर रोजी 1996ला तो भारतामध्ये लागू करण्यात आला आहे, 24 डिसेंबर। ठीक आहे, चौथा प्रश्न बघा, बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 नोव्हेंबर हा दिवस देशामध्ये कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये प्रश्नामध्येच आपल्याला एक दुसरा प्रश्नसुद्धा भेटला आहे आणि त्याचं उत्तरसुद्धा। तर बिरसा मुंडा यांची जयंती ही 15 नोव्हेंबरला असते। तर बघा तो जो दिवस आहे त्यांच्या जयंतीचा त्याला काय म्हटलं जातं? तर बिरसा मुंडा कोण होते आपल्याला अगोदर माहिती पाहिजे। बिरसा मुंडा जी होते ते आदिवासी एक स्वातंत्र्य सैनिक होते। ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आदिवासी लोकांसाठी त्यांच्याशी लढा दिला आणि त्यांच्या जयंतीनिमित्त तो जो दिवस असतो त्याला जातीय गौरव दिवस म्हणून संबोधले जाते। ठीक आहे, लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न बघा, वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी थेट बँक खात्यात आर्थिक मदत देणारी योजना कोणती आहे? तर बघा, उच्च शिक्षणासाठी वसतिगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना जर प्रवेश नाही भेटत तर त्यांच्यासाठी त्यांच्या जेवणासाठी तसेच साहित्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना यानुसार बघा थेट बँक खात्यात ठराविक जी रक्कम असते ती पाठवण्यात येते। तर ती योजना आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना, लक्षात ठेवा। पुढचा आणि 6वा प्रश्न बघा, आपला 6वा, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात मोठ्या संख्येने आढळते? तर बघा, अमरावतीमधील मेळघाट त्याचप्रमाणे सातपुडा पर्वतरांगामध्ये सुद्धा ही जी जमात आहे ती मोठ्या संख्येने आढळते। ती जमात आहे कोरकू जमात। ठीक आहे, तर ही जी जमात आहे बघा ही मुंडवा जी जमात आहे त्यांचे वंशज असं सुद्धा म्हटले जाते। त्याचप्रमाणे ही जी जमात आहे ही या म्हणजे जमातीचा अर्थ असा होता माणसांचा समूह। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, दरवर्षी जागतिक आदिवासी दिन म्हणजे इंटरनॅशनल ट्रायबल डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे, येऊ शकतो तुम्हाला हा प्रश्न। तर बघा, हा जो दिवस आहे तो 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, जागतिक आदिवासी दिन। ओके, लक्षात ठेवा। जागतिक आदिवासी दिन हा का साजरा केला जातो? तर आदिवासीची जी संस्कृती आहे, ती जमात आहे, यांचे संरक्षण करण्यासाठी हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, आपली पारंपरिक वारली चित्रकला जागतिक स्तरावर पोहोचवणारी वारली जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर बघा, वारली जी जमात आहे ती प्रामुख्याने पालघर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये आढळते। बघा, वारली चित्रकला ही जी आहे तांदळाच्या पीठचा उपयोग करून हे जे आहे त्यांच्या घरावरती किंवा दारासमोर हे जे चित्र असतं ते काढलं जातं, हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अगदी सोपा प्रश्न आहे। तर बघा, ते जे आहे ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे आत्ताचे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये ते आहे। ठीक आहे, तर बघा हे जे आहे ते अकोले तालुक्यामध्ये येत असते, अहिल्यानगर जिल्हा आणि अकोले तालुक्यामध्ये, लक्षात ठेवा। आणि सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्यामध्ये हे शिखर आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा,
टक्केवारी आणि एकूण वनक्षेत्र या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, टक्केवारी आणि एकूण वनक्षेत्र यामधून सर्वाधिक जंगले जे आहे त्याच्यामध्ये गडचिरोली जो आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जंगले अधिक वनक्षेत्र टक्केवारीनुसार आहे. ठीक आहे, तर गडचिरोली याच्यामध्ये आहे. तर साधारण बघा 68% जे वनक्षेत्र आहे गडचिरोलीचं हे जंगलांनी व्यापलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, वाघांसाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ते जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते. ठीक आहे, कोणतं? ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. हे सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे, हे पण लक्षात ठेवा. 12वा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेला लागून खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्याला लागून बघा गोवा आणि कर्नाटक हे राज्य आहे. तर मध्य प्रदेश हा जो आहे तो उत्तरेला आहे. ठीक आहे, गुजरात जे आहे ते वायव्येला आहे आणि तेलंगणा जे आहे ते आग्नेयेला आहे. ओके, आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे महाराष्ट्राच्या. ठीक आहे, पुढे बघा, गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी कोणत्या डोंगरामुळे वेगळी झाली आहे? तर गोदावरी आणि भीमा ह्या नद्यांची खोरी जी आहे ती हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांमुळे वेगळी झालेली आहे. ओके, तर बघा, भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे. ती भीमाशंकर येथे उगम पावते. ठीक आहे, तर गोदावरी ही जी आहे ती त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. ठीक आहे, गोदावरी नदीचा उगम जो आहे तो ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे. ओके, अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहे. जर नद्यांबद्दल तुम्हाला आता आले प्रश्न तर नक्की लक्षात ठेवा. नद्यांबद्दलचा प्रश्न आला तर नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेले प्रसिद्ध राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा, राधानगरी हे जे धरण आहे ते भोगावती नदीवरती बांधलेले आहे आणि ते बांधलेले आहे कोल्हापूर येथे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे, तर तोरणमाळ बघा हे जे आहे हे नंदुरबार येथे असून या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, तर हे काय एक थंड हवेचं ठिकाण आहे. ते कुठे आहे? तर ते सातपुडा पर्वतरांगेत आहे, हे पण लक्षात ठेवा. ओके, जर तुम्हाला याचा तालुका विचारला तर तालुका बघा अक्राणी तालुका, म्हणजे तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण या कोणत्या तालुक्यात आहे? तर जिल्हा नंदुरबार, अक्राणी तालुका आणि सातपुडा पर्वतरांगेत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे? तर बघा, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे जे आहे ते खोपोली येथे आहे, जे रायगड जिल्ह्यामध्ये येते. ठीक आहे, आणि हा जो प्रकल्प आहे हा टाटा समूहाने उभारलेला प्रकल्प आहे. कोणता? खोपोली येथील जलविद्युत पहिले जे केंद्र होते ते. ठीक आहे, हा प्रश्न बघा, महाराष्ट्रातून जून आणि सप्टेंबर या काळात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो? तर बघा, महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मोसमी वारे, नैऋत्य मोसमी वारे हे जे आहे या वाऱ्यांपासून पाऊस पडतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, नैऋत्य मोसमी वारे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 18वा, शतपत्रे लिहून सामाजिक रूढी परंपरावर प्रहार करणाऱ्या गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत आणि त्यांना जे टोपण नाव आहे ते आहे लोकहितवादी. ठीक आहे, तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो बघा की लोकहितवादींनी शतपत्रे हे कोणत्या साप्ताहिकातून लिहिले? तर बघा, लोकहितवादींनी जी शतपत्रे लिहिली ती प्रभाकर या साप्ताहिकामधून लिहिली. तर प्रभाकर हे एक साप्ताहिक आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्या पुढचा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी कोणत्या किल्ल्यावर झाला? ठीक आहे, तर बघा तो जो आहे तो रायगडावर झाला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जर तिथीनुसार विचारला तर 1596 येणार. ठीक आहे, 1596 तिथीनुसार, शके 1596 तिथीनुसार. ओके, पुढचा प्रश्न बघा, ब्रिटिश राजवटीविरुद्ध आदिवासी भिल्ल समाजाने प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या भागात उठाव केले? तर बघा, ब्रिटिश राजवटीविरुद्ध आदिवासी भिल्ल समाजाने प्रामुख्याने खानदेश येथे जे उठाव केले होते. ठीक आहे, कोणी केले होते? तर भिल्ल समाजाने. पुढचा प्रश्न बघा, 1942च्या भारत छोडो आंदोलन दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात कोठे प्रतिसरकार स्थापन केले? तर बघा, 1942ला भारत छोडो आंदोलन झालं होतं. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार जे स्थापन केलं होतं ते सातारा येथे स्थापन केलं होतं. ओके,
पुढचा प्रश्न बघा, अस्पृश्यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते पाक्षिक सुरू केले? ओके, तर बघा हे जे 31 जानेवारी 1920 आहे, या दिवशी या पाक्षिकाचा पहिला अंक हा प्रसिद्ध झाला होता. ते पाक्षिक होते मूकनायक. ठीक आहे, तो मूकनायक हे एक आहे पाक्षिक आहे आणि या दिवशी त्याचा पहिला अंक जो होता तो प्रकाशित झाला होता. ओके, तर कसे प्रश्न बघा, मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केव्हा झाली होती? तर बघा, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना जी होती ती 6 फेब्रुवारी 1956 रोजी झाली होती. ठीक आहे, तर याची स्थापना जी होती ती पुणे येथे झाली होती 6 फेब्रुवारी 1956ला केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न बघा, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका असं सुद्धा म्हटलं जातं. हा पवित्र ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी लिहिला होता? अहमदनगर म्हणजेच आत्ताचे आपले अहिल्यानगर, तर नेवासे त्या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरी जी आहे ती लिहिली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती कोण होते? तर बघा, सार्वजनिक काका म्हणून गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जातं. हे त्यांचे टोपण नाव असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यांनी बघा पुणे सार्वजनिक सभा जी होती त्याची स्थापना केली होती. कोणी? गणेश म्हणून त्यांचं नाव ते पडलं होतं. 26वा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान म्हणजेच मुख्य प्रधान पदावरील व्यक्तीला काय म्हटले जाईल? तर बघा, त्याला म्हटले जाईल पेशवा. ठीक आहे, राजानंतरचा जो महत्त्वाचा व्यक्ती असणार तो म्हणजे पेशवा असतो. ओके, अष्टप्रधान मंडळातले पहिले जे पेशवा होते ते होते मोरोपंत पिंगळे. ठीक आहे, लक्षात ठेवा, मोरोपंत पिंगळे हे जे होते ते पहिले पेशवा होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातले. पुढचा प्रश्न बघा, गडचिरोली आदिवासी कल्याणासाठी लोक बिरादरी प्रकल्प सुरू करणारे बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. गडचिरोलीत आदिवासी कल्याणासाठी लोक बिरादरी हा प्रकल्प होता आणि तो सुरू केला होता बाबा आमटे यांनी. ठीक आहे, तर बघा त्यांचं पूर्ण नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे. ठीक आहे, पुढचे बघा, राज्यशास्त्राचे काही प्रश्न घेतलेले आहे. ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार पाहणारा आणि तिचा प्रशासकीय प्रमुख असणारा अधिकारी कोण? तर बघा, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा जो असतो तो सरपंच असतो. ठीक आहे, ग्रामपंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख म्हणजेच सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सोपवतो? तर बघा, सरपंच जे आहे ते आपला राजीनामा जो आहे तो पंचायत समिती सभापती यांच्याकडे सोपवतो. ठीक आहे, 30वा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालय म्हणजेच बॉम्बे हायकोर्ट खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाहीत? तर बघा, पुणे जे येथे आहे ते खंडपीठ नाही आहे, बाकी 3 ठिकाणी आपलं खंडपीठ आहे. पुणे याचा जो कारभार आहे तो मुंबई उच्च न्यायालयामधूनच चालवला जातो. पुढचा प्रश्न बघा, पंचायती राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य ठरलेले आहे? तर बघा, पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे 9वे आपले राज्य जे आहे ते म्हणजे 9वे राज्य ठरलेले आहे. तर पहिले राज्य जे आहे ते राजस्थान आहे. ठीक आहे, राजस्थान हे पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य आहे. तर समितीनुसार आपण पंचायत राज हे स्वीकारले तर वसंतराव नाईक समिती जी आहे ती वसंतराव नाईक समिती यांच्या शिफारसीनुसार. लक्षात ठेवा. 32वा प्रश्न बघा, महापालिकेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर पहिला प्रश्नामध्ये बघा, महत्त्वाची गोष्ट सांगितली की महानगरपालिका आयुक्त हे कोण असतात? महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख असतात. तर बघा, त्यांची नेमणूक जी आहे ती राज्य शासन करत असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, घटक राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? तर बघा, घटक राज्यांचे राज्यपालांची नेमणूक जी आहे ती भारताचे राष्ट्रपती यांच्याद्वारे केली जाते. राज्यघटनेचे कलम 155 नुसार राज्यपालांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करत असतात. 34वा प्रश्न बघा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला सिंचनाचा थेट लाभ देण्यासाठी कोणता नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे? ठीक आहे, तर बघा, त्याच्यासाठी जो आहे तो वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून जातो?
तर बघा समृद्धी महामार्ग जो आहे तो महाराष्ट्रातील एकूण 10 जिल्ह्यांमधून जातो, परंतु इतर जोडमार्गामधून जर आपण बघितलं तर एकूण 24 जिल्ह्यामध्ये जातो, परंतु जर प्रमुख जे मार्ग आहे त्याच्यातून 10 जिल्ह्यांमधून जातो. ठीक आहे. तर समृद्धी महामार्ग बघा हा नागपूर ते मुंबई जोडतो. ठीक आहे. प्रश्न बघा, आदिवासी विकास विभागाच्या नवीन धोरणानुसार आदिवासी पाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणत्या बाबींवर विशेष भर दिला जात आहे? तर बघा याच्यामध्ये बघा कोणत्या बाबींवर विशेष भर दिला जातो? फक्त नवीन रस्त्यांचे बांधकाम, शहरी भागात स्थलांतर करणे, पारंपरिक उद्योगावर बंदी घालणे. तर बघा याच्यामध्ये आन्सर काय येणार आपलं? तर पाड्यांचे डिजिटलायझेशन आणि पेसा अंतर्गत रोजगार या गोष्टींवर विशेष भर दिला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 37. पेसा या प्रसिद्ध कायद्याचे पूर्ण रूप म्हणजेच फुल फॉर्म काय आहे? तर पेसा याचे पूर्ण रूप म्हणजेच पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ॲक्ट. ओके, हे त्याचं फुल फॉर्म आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, लक्षात ठेवा. तर बघा हा आय थिंक वरती आपला प्रश्न झाला होता. 1996ला 24 डिसेंबर रोजी लागू करण्यात आला होता भारतामध्ये. पुढचा प्रश्न बघा 39वा. सातवाहन साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? तर बघा सातवाहन साम्राज्याची स्थापना जी ती सिमुक याने केलेली आहे आणि गौतमीपुत्र सातकर्णी हे त्या म्हणजे साम्राज्याचे अत्यंत महत्त्वाचे असे राजा होते. ठीक आहे. बघा मौर्य वंशाच्या पतनानंतर सातवाहन जे साम्राज्य आहे त्याचा उदय झाला होता, हेही लक्षात ठेवा. पुढे बघा 40वा प्रश्न, म्हणजेच एलोरा येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाच्या काळात कोरले गेले आहे? तर बघा हे जे आहे तर कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाच्या काळामध्ये कोरले गेलेले आहे. ठीक आहे. मंदिर आहे ते 8व्या हे जे मंदिर आहे ते 8व्या शतकामध्ये एका महाकाय दगडामध्येच कोरले गेलेले आहे, हेही लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. गोष्ट होती ती सांगण्याची राहिली होती. याच्यामध्ये जो पेसा कायदा आहे तो भुरिया जी दिलीप सिंग भुरिया समिती जी आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा जो कायदा आहे तो करण्यात आला होता. अत्यंत महत्त्वाचा येऊ शकतो तुम्हाला एक्झाममध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, लोखंडाचे गंजणे म्हणजे रस्टिंग ऑफ आयर्न हा खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? तर बघा हे जे आहे ते एक रासायनिक बदल आहे. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, लोखंडाचं ऑक्सिडेशन होतं आणि क्षरण होतं, त्याच्यानुसार रासायनिक बदल घडून गंज जो असतो तो तयार होत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 42वा. खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत ऊर्जेचे रूपांतरण ध्वनी ऊर्जेत करते? तर बघा विद्युत ऊर्जेचे ध्वनीत रूपांतर जे आहे ते लाऊडस्पीकरद्वारे केले जाते. ठीक आहे. तर बघा ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर जे आहे ते मायक्रोफोनद्वारे केले जाते. ओके. पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे लार्जेस्ट ग्लँड कोणती आहे जी पित्तरस म्हणजे बिले ज्यूस तयार करते? ठीक आहे. तर बघा ती जी ग्रंथी आहे तिलाच म्हणतात लिव्हर म्हणजेच यकृत, जी आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. ओके, लक्षात ठेवा. 44वा प्रश्न बघा, रक्ताचा दाब म्हणजे ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर बघा स्पिग्मोमॅनोमीटर हे जे आहे ते ब्लड प्रेशर मोजण्यासाठी वापरले जाते. ठीक आहे. तर बघा पेनिसिलिनचा शोध आहे हा कोणी लावलेला आहे? तर पेनिसिलिनचा शोध जो आहे तो अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे, म्हणजेच अँटीबायोटिक्स त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. तर रेबीजचा शोध जो आहे तो कोणी लावला आहे तेही आपल्याला माहिती आहे. तर लुई पाश्चर हे जे आहे त्यांनी रेबीजची लस जी आहे ती विकसित केली आहे आणि यांनी अँटीबायोटिक म्हणजेच पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे, म्हणजे प्रतिजैविक आहे. ठीक आहे. 46वा प्रश्न बघा, विनेगारमध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड प्रामुख्याने आढळते? तर विनेगारमध्ये बघा ॲसिटिक ॲसिड हे प्रामुख्याने आढळते. तर टार्टारिक ॲसिड जे असते ते चिंच याच्यामध्ये आढळते. सायट्रिक ॲसिड हे लिंबू आणि संत्री याच्यामध्ये आढळते. लॅक्टिक ॲसिड जे असते ते बघा दही आणि दुधामध्ये आढळते. पुढचा प्रश्न बघा, गाडीच्या मागचे वाहन पाहण्यासाठी चालकाच्या बाजूला कोणता आरसा बसवलेला असतो? तर बघा चालकाच्या बाजूला जो आहे तो बहिर्वक्र आरसा म्हणजे कॅनव्हॅक्स मिरर जो असतो तो बसवलेला असतो, ज्याच्यातून बघा जे बाहेरील मोठे दृश्य असते ते लहान स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर बाहेरील वस्तूची प्रतिमा म्हणजेच इमेज तयार होते? तर बघा रेटिना याच्यामध्ये बाहेरील वस्तूची जी इमेज आहे ती तयार होते मानवी डोळ्यामध्ये. ठीक आहे. 49वा प्रश्न बघा, मानवी शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिजाची म्हणजे मिनरलची सर्वात जास्त आवश्यकता असते?
तर लोह जे आहे याची सर्वात जास्त आवश्यकता असते. जे RBC आहे, रेड ब्लड सेल्स, त्याच्यासाठी लोह जे आहे त्याची अत्यंत गरज असते. शेवटचा आणि 50वा प्रश्न बघा आपला, कोणत्या अवयवामध्ये ग्लायकोजन साठवला जातो? ठीक आहे, तर बघा ग्लायकोजन जो आहे तो यकृत आणि स्नायू या दोघांमध्ये साठवला जातो. जर तुम्हाला यकृत आलं तर यकृत लिहा, स्नायू आलं तर स्नायू, किंवा असं ऑप्शन असेल तर ग्लायकोजन काय हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ग्लायकोजन म्हणजे बघा जे आपण अन्न खातो त्याच्यातून जी अतिरिक्त साखर तयार होते ती जी आहे ती यकृत आणि स्नायू याच्यामध्ये साठवली जाते. जेव्हा आपण उपवास करतो किंवा उपाशी राहतो तेव्हा ह्या साखरेचा उपयोग तेव्हा केला जातो. ठीक आहे, तर बघा अत्यंत अशी महत्त्वाची प्रश्न मी घेतलेली आहे. आय थिंक तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल येणाऱ्या एक्झाममध्ये. तर ही जी PDF आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये भेटून जाणार. ओके, तर नवीन अशी व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.